Welcome and good morning, all of you. Our next point of Commerce paper 5th marketing. It is a strategies to face competitors, market followers. स्पर्धा फेस करण्यासाठी ज्या स्ट्रॅटेजी असतात त्या मार्केट फॉलोअर्सच्या इंटेन्शन कशा पद्धतीने असतात त्याची इन्फॉर्मेशन बघूया. The firms that prefer to follow leader rather than to challenge the followers. Some of the strategies include. फर्म काय करते की जो लीडर असेल त्या लीडरला फॉलो करतात किंवा ते चॅलेंज स्वीकारतात कुठलं की लीडरने ज्या पद्धतीने काम केलेलं आहे तसं काम आपण करून तिथपर्यंत पोहोचवण्याचं एक ध्येय किंवा हेतू किंवा एक ऑब्जेक्ट ठरवून त्या पद्धतीने मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरून किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी तयार करून त्या पद्धतीने मार्केटमध्ये काम केलं जातं. So some of these strategies include, first one is a counterfeiter or fraudster strategy. It is simple way to follow the leader. इथे काय केलं जातं की लीडरला फॉलो केलं जातं. Here the follower duplicates the leader product as well as package and sells it in the market. साध्या सोप्या सरळ पद्धतीने आपण विचार केला तर प्रोडक्टची कॉपी केली जाते आणि ती कॉपी मार्केटमध्ये त्याच पद्धतीने तसंच डिझाईन करून तसंच पॅकिंग करून मार्केटमध्ये विकले जाते. The product seems exactly similar to original product except basic quality and feature. जे काही बेसिक क्वालिटी असतात त्या मात्र त्यांना त्याच्या मदतीने आणता येणार नाही, परंतु इतर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ते सेम ठेवतील. प्रोडक्ट आर मार्केटेड सिक्रेटली टू अवॉइड लिगल कॉम्प्लिकेशन. इथे कुठल्या पद्धतीने कायदेशीर बाबींची पूर्तता न करता ते प्रोडक्ट मार्केटमध्ये आणून विकलं जातं. दिस इज कॉमन स्ट्रॅटेजी इन ऑटो पार्ट्स अँड इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट. आता ह्या गोष्टीचा समजा आपण विचार केला तर जे व्हेकलचे पार्ट असतात किंवा जे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असतील त्याच्यामध्ये ह्या पद्धतीने मार्केटिंग केले जाते. म्हणजे तशाच पद्धतीने त्याच कंपनीचे त्याच क्वालिटीचे दिसणारे आणि असणारे असे फेक प्रोडक्ट मार्केटमध्ये तयार करतात, कॉपी तयार करतात आणि ते मार्केटमध्ये विकतात. याला म्हटलं तर काउंटरफेअर किंवा फ्रॉडस्टर पद्धतीने मार्केटिंग करणे. सेकंड वन इज अ क्लोनर अँड एम्युलेटर. इट इज मेकिंग द सेम प्रोडक्ट ॲज दॅट ऑफ मार्केट लीडर बट द व्हेरी सुटेबल डिफरन्स. आता याच्यामध्ये काय होतं की काही प्रमाणात चेंजेस करतात. फॉर एक्झाम्पल, हेअर प्रोडक्ट अँड पॅकेजिंग मे बी आयडेंटिकल ऑफ द लीडर बट द ब्रँड नेम इज स्लाइटली डिफरंट. एकदम क्वचित प्रमाण आपल्याला कळणार पण नाही त्या पद्धतीने याच्यामध्ये बदल करतात. फॉर एक्झाम्पल इथे म्हटलंय बघा, कोलगेट ऑर कोलगे इन्स्टेड ऑफ कोलगेट. आता ह्या ठिकाणी तुम्हाला दोन नावं सारखी दिसतील, तर पहिल्या नावामध्ये या ठिकाणी म्हटलंय इथे एक स्पेलिंग मिस्टेक आहे. कोलगेटच्या ऐवजी इथे जी असायला हवा, कोलजेट जीई असायला हवं आणि इथे त्यांनी COLEGE म्हटलेलंच आहे आणि इथे खरं नाव आहे त्यांचं कोलगेट COLGATE. मग ह्या स्पेलिंगमध्ये आपल्याला कळणार पण नाही COLGETE लिहिलंय की COLEGE लिहिलंय की COLGATE म्हटलेलं आहे. देन कोकोला कंपनी इन्स्टेड ऑफ कोका कोला इथे COCKA आणि COCA चा वापर केलेला आहे. म्हणजे आपलं लक्षात पण येणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं जातं आणि कॉपी केली जाते. देन इमिटेटर. इमिटेटर म्हणजेच काय? सम फॉलोवर प्रेफर टू कॉपी सम अस्पेक्ट फ्रॉम द लीडर्स प्रोडक्ट बट मेंटेन डिफरन्सिएशन इन टर्म्स ऑफ पॅकेजिंग अँड अदर फॅक्टर. सच प्रोडक्ट्स आर सोल्ड ॲट लो प्राइस. म्हणजे मार्केट लीडरचं प्रोडक्ट मार्केटमध्ये जसं असेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी नवीन प्रोडक्ट बनवतात, पण ते बनवत असताना आपण थोडंसं ह्याच्यामध्ये चेंजेस करतात, त्याचं नाव वेगळं ठेवतात आणि त्या प्रोडक्टपेक्षा कमी किमतीने मार्केटमध्ये विकले जातात. मग ह्याला लिगल फॉर्मेशन वगैरे कम्प्लीट करतात आणि मग त्या पद्धतीने मार्केटमध्ये ते विकतात. याला म्हटलं तर इमिटेटर. पॅकेजिंग लेबलिंग हे जवळपास सारखं असतं पण एक 10% त्याच्यामध्ये फरक असतो आणि नाव त्याच्यामध्ये ते चेंज करतात. नेक्स्ट वन इज अ ॲडॅप्टर. सम फॉलोवर्स प्रेफर टू ॲडॉप्ट द लीडर प्रोडक्ट अँड इम्प्रूव्ह देम. They make improvements in the original product and develop little different products. The adapter may choose to sell the product in different market to avoid a direct confrontation with the leader. Many Japanese companies have to practice this strategy and develop superior product. काय करतात की दुसऱ्या कंपनीचा प्रोडक्ट आपल्याकडे अडॉप्ट करतात, त्याच्यावरती अजून काम करतात आणि त्याची क्वालिटी काही प्रमाणात चेंज करून किंवा वाढवून मग ते मार्केटमध्ये विकतात. याला म्हटलं तर ॲडॅप्टर करणे. म्हणजे लीडरला फॉलो करून किंवा लीडरचे काही प्रोडक्ट मार्केटमध्ये असणारे आपण आपल्याकडे कॅप्चर करून त्याच्यावरती काम करून त्याच्यामध्ये थोडेसे मॉडिफिकेशन करून त्याच्यामध्ये थोडंसं बदल करून
त्या पद्धतीने मग मार्केटिंग केली जाते आणि ती मार्केटमध्ये वस्तू विकल्या त्याला म्हटलं जातं ॲडॉप्शन करणे. सो these are the some strategies of marketing for market follower. Next point of this chapter, it will be discussed in the next presentation. Thank you.